विरार शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत कळीचा ठरणाऱ्या नारंगी रेल्वे उड्डाणपुलाचे अखेर 8 मे 2026 रोजी लोकार्पण होत आहे। लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी शहराच्या भविष्यातील गरजा ओळखून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास आला असून उद्यापासून हा पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे। केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले आहे। वास्तविक विरारची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील वाहतुकीचा ताण लक्षात घेता हा पूल केवळ 2 पदरी न ठेवता तो 4 पदरी असावा असा आग्रही पवित्रा लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी घेतला होता। त्यासाठी नालासोपारा विधानसभेचे तत्कालीन आमदार क्षितिज ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर, स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांच्या माध्यमातून संबंधित प्रशासनासोबत समन्वय साधला गेला होता। लोकनेत्यांच्या या भूमिकेमुळे मूळ आराखड्यात बदल करण्यात आला। परिणामी कामाच्या व्याप्तीत वाढ झाल्याने पुलाच्या उभारणीसाठी काहीसा अधिक वेळ लागला। तरीही स्थानिक नागरिकांच्या सोयीसाठी आणि कायमस्वरूपी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घेतलेला हा निर्णय आता विरारकरांसाठी वरदान ठरणार आहे। यापूर्वी विरार पूर्व पश्चिम जोडणारा एकमेव उड्डाणपूल हलक्या वाहनांसाठी उपलब्ध असल्याने 500 मीटरच्या अंतरासाठी नागरिकांना अर्धा ते 1 तास कोंडीत अडकावं लागत होतं। मात्र या नवीन चौपदरी पुलामुळे ही गंभीर समस्या आता संपुष्टात येणार आहे। या पुलाच्या कामाची गुणवत्ता आणि प्रवाशांची सुरक्षितता तपासण्यासाठी महापौर अजय पाटील आणि सभागृह नेते प्रफुल्ल साणे यांनी 14 एप्रिल 2026 रोजी प्रत्यक्ष पाहणी केली होती। रेल्वे प्रशासनाने 19 एप्रिल ही उद्घाटनाची संभाव्य तारीख निश्चित केली होती, परंतु काही तांत्रिक कारणास्तव हा सोहळा लांबणीवर पडला होता। या काळात महापौर अजय पाटील यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्यांशी चर्चा करून पुलासोबतच जुन्या फाटकाच्या ठिकाणी नागरिकांसाठी कायमस्वरूपी भुयारी मार्ग असावा अशी आग्रही मागणी लावून धरली होती। जुना रस्ता बंद केल्यास स्थानिकांची गैरसोय होऊ नये हाच यामागील मुख्य उद्देश होता। अखेर सर्व अडथळे पार करून आणि कामाचा दर्जा राखून हा पूल सज्ज झाला आहे। उद्या होणाऱ्या या उद्घाटनामुळे विरारमधील वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून शहराच्या विकासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाणार आहे।